प्रशांत तहसील कार्यालय धरणगाव, जिल्हा जळगाव आणि सक्सेस करिअर अकॅडमी यांच्यामार्फत आपण एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर तहसील कार्यालय धरणगाव या ठिकाणी ठेवलेलं आहे। शासनाची जी योजना आहे महाराजस्व अभियान, या अभियानांतर्गत नाविन्यपूर्ण योजना म्हणून आपण या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदय गुलाबरावजी पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय प्रांताधिकारी विनयजी गोसावी साहेब आणि त्याचबरोबर इतर अधिकारी वर्ग देखील उपस्थित राहणार आहे। विद्यार्थ्यांना या एक दिवसीय मार्गदर्शन शिबिरातून MPSC UPSC बाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने या परीक्षांमधून यश संपादित केलं पाहिजे याबाबत देखील भर या एक दिवसीय शिबिरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तरी सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की या शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अधिकारी बनावं ही सदिच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरांनी एक अनमोल मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे। आता आपला ब्रेक होईल 15 ते 20 मिनिटांचा। या ब्रेक मध्ये आपल्याला नाश्ता, विद्यार्थ्यांचे दुसऱ्या सेशन मध्ये हार्दिक स्वागत। माझ्या माहितीनुसार सर्वांचा नाश्ता झालेला आहे। आता कुजबुज न करता आपण दुसऱ्या सेशनला सुरुवात करूया। हो, सर्वप्रथम सेशन सुरू करण्यापूर्वी आताच ब्रेकच्या अगोदर वर्ल्ड विजनचे मॅनेजर अनिल सर यांनी आपल्याला इंग्रजीमधून संबोधित केलं। त्या वर्ल्ड विजनच्या माध्यमातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना N95 मार्क्सचं वाटप आता आपले मार्गदर्शक आदरणीय धरणगाव नगरीचे तहसीलदार आदरणीय नितीन कुमार देवरे साहेब यांच्या शुभ हस्ते ते मार्क्सचं वाटप होणार आहे। तरी आपण गोंधळ न करता पटापट आपण ते मार्क्स प्राथमिक स्वरूपात 2-3 मुलांना, एक मुलगी एक मुलगा, यूज अँड थ्रो असं ते मार्क्स नाही, ही सूचना सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे। प्राथमिक स्वरूपात माननीय देवरे साहेबांच्या हस्ते मार्क्सचं वितरण होत आहे। आपल्या पुढील सत्राचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या धरणगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सन्माननीय नितीन कुमारजी देवरे साहेब। सरांचं पूर्ण नाव नितीन कुमार राजाराम देवरे, राहणार मजदी, तालुका साक्री, जिल्हा धुळे। सरांचं शिक्षण MSc ॲग्री गोल्ड मेडलिस्ट आहेत सर। सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आणि राहुरी युनिव्हर्सिटीत सर टॉपर होते। 2007 ला सरांची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली। अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सरांनी कार्य केलेलं आहे। 2014 ला सरांना पदोन्नती मिळाली आणि ते तहसीलदार म्हणून रुजू झाले। 2014 ते 16 या कालखंडामध्ये तहसीलदार म्हणून दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सावरण्यासाठी व आत्महत्या कमी होण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबवून उल्लेखनीय कार्य सरांनी केलेलं आहे। या जगाचा पोशिंदा वाचला पाहिजे। जो नेहमी उपाशी त्याला शेतकरी म्हणायचं, जो ज्याचा धोंडा उशाशी त्याला शेतकरी म्हणायचं, सावकार ज्याला नाडतो त्याला शेतकरी म्हणायचं, निसर्ग ज्याला गाडतो त्याला शेतकरी म्हणायचं, जो स्वतःला टांगून घेतो त्याला शेतकरी म्हणायचं, सर्वच जर टांगून घेतील तर शेतकरी कोणाला म्हणायचं, शेतकरी कोणाला म्हणायचं। म्हणून हा जगाचा पोशिंदा जगला पाहिजे, याच्यासाठी सरांनी त्या कालावधीत अतिशय उल्लेखनीय काम केलं। सन 2016 ते 2019 अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार या ठिकाणी सरांनी तहसीलदार पदाचं काम सांभाळलं। 100% आदिवासी बांधव असलेल्या तालुक्यात सरदार सरोवर प्रकल्पाचं कामकाज सरांनी केलेलं आहे। आदिवासी बांधवांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे आणि त्यांना शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती नसेल तर त्यांच्याकडे तो अवेअरनेस करून एक प्रशासकीय अधिकारी पदाचा सदुपयोग करून साहेबांनी त्या बांधवांना न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे। सप्टेंबर 2019 ला साहेबांचं आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट की ते आपल्या धरणगाव तालुक्यात तहसीलदार म्हणून ते रुजू झाले। महाराजस्व अभियानाच्या अंतर्गत विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांना लाभ मिळवून देण्याचा साहेब नेहमीच प्रयत्न करतात। उभारी योजनेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना विविध लाभ त्यांच्या माध्यमातून मिळवून दिलेले आहेत।
आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी की साहेब त्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करत असतात आणि त्यांची काही पुस्तकं देखील प्रकाशित आहेत. त्यामध्ये आत्महत्या नको करू रे कृषी राजा आता हे एक पुस्तक आहे आणि अंकगणित स्पर्धा परीक्षांचं लेखक नितीन कुमार देवरे हे 2 पुस्तकं साहेबांचे प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांच्या कार्याचा सखोल परिचय होईलच. खरं म्हणजे या लोकांचा परिचय करून द्यावा एवढा मी मोठा नाही, बोलायला खूप आहे, बोलत बसलं तर तसा मीही बोलतो आपल्यासारखे जाणकार श्रोते असले तर. आणि आताच आपण एक दिग्गज व्यक्तिमत्वांचे बोल ऐकले, त्यांचं मार्गदर्शन ऐकले. मी आता विनंती करतो माननीय नितीन कुमारजी देवरे सरांना की आपण पुढील सत्राचं सूत्र सांभाळावे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. जोरदार टाळ्या. अभियानांतर्गत त्याचबरोबर सक्सेस करिअर अकॅडमी धरणगाव जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आपला जो मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा 1 दिवसीय कार्यशाळेचा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आपण नुकतंच गुलाबरावजी पाटील मंत्री महोदय यांचं ओघवत्या शैलीमध्ये भाषण ऐकलं. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि प्रांताधिकारी एरंडोल आदरणीय गोसावी सर यांचं देखील 1.5 ते 2 तासाचं नॉनस्टॉप असं लेक्चर आपण ऐकलं आणि मध्ये गॅप घेऊन आपण आज माझ्या लेक्चरसाठी सर्वजण विद्यार्थी बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो उपक्रम आहे हा उपक्रम मुख्यत्वे करून आदरणीय गोसावी सरांच्या संकल्पनेतूनच आपण आज या ठिकाणी आयोजित करत आहोत. त्याचं कारण म्हणजे ज्याप्रमाणे मला असं वाटतं की ग्रामीण भागातील माझा विद्यार्थी बंधू आहे, जी भगिनी आहे, त्या प्रत्येकाने कुठेही मागे न राहता आपणही अधिकारी बनू शकतो ही जी काही स्वप्न घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी वावरत असतो त्या स्वप्नाला पंख देण्यासाठी आदरणीय गोसावी सरांच्या संकल्पनेतून आणि माननीय मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनातून आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी देखील मी ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार म्हणून काम केलेलं आहे त्या प्रत्येक ठिकाणी मी विद्यार्थ्यांसाठी असा कार्यक्रम घेण्याचा बऱ्याच वेळेला प्रयत्न करतो. ते यासाठी की मी स्वतः ग्रामीण भागातील विद्यार्थी होतो. मजदी तालुका साक्री जिल्हा धुळे, आता परिचयामध्ये आपल्याला सांगितलंच आहे, हे माझं गाव आहे. या गावामध्ये मी जवळपास 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. माझे आई वडील दोन्ही शिक्षक शिक्षिका आता रिटायर झालेले आहेत. तर हे शिक्षण घेत असताना कुठंतरी मनात कायम वाटत असायचं की आपल्यालाही जगावेगळं काहीतरी करता आलं पाहिजे, आपल्यालाही आपली स्वप्न पूर्ण करता आली पाहिजे. तर यासाठी मित्र मी 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून जैन हायस्कूल ज्युनियर कॉलेजला धुळ्याला शिक्षणासाठी आलो. धुळ्याला आल्यानंतर त्या ठिकाणी माझे आजोबा स्वतः ते प्राचार्य होते. आता स्वर्गीय R.D. देवरे म्हणून माझे आजोबाच त्या ठिकाणी प्राचार्य असल्यामुळे त्यांच्या संस्कारांमुळे त्यांच्या चांगल्या अभ्यासाच्या मार्गदर्शनामुळे मी 10वी 12वी त्या ठिकाणी धुळ्यात केलं. त्यानंतर BSc ऍग्रिकल्चरला अकोल्याला माझा नंबर लागला मित्र. आणि त्यावेळेस सुद्धा एक स्वप्न होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे, आपल्याला अधिकारी बनायचं आहे, आपल्या आई वडिलांचं नाव काढायचं आहे, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. तर अशा पद्धतीचं एक स्वप्न मनामध्ये त्यावेळेस सुद्धा होतं मित्र. मग मित्रांनो 12वी पास झालो आणि नेमका ऍडमिशन कुठं घ्यायचं याविषयी मग माझा एक चुलत भाऊ ऍग्रिकल्चर झालेला होता, एक चुलत भाऊ BAMS ला होता. तर थोडं कन्फ्युजन होतं. आणि त्यावेळेस मात्र स्पर्धा परीक्षेचं मासिक मी बस स्टँडला जेव्हा 12वीला असताना 12वी पास झालो होतो आणि एक स्पर्धा परीक्षेचं मासिक येतं डॉक्टर आनंद पाटील सरांचं, आता माझ्या मते बंद झालं ते, चालू आहे. परंतु त्या मासिकामधून मी 1-2 इंटरव्ह्यू वाचले. जे सक्सेसफुल कॅन्डिडेट असतात तर त्यांचे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी मी वाचले आणि माझ्या नशिबाने ते दोन्ही कॅन्डिडेट जे होते ते डेप्युटी कलेक्टर झालेले होते आणि त्यांची जी ग्रॅज्युएशनची डिग्री होती ती BSc ऍग्रिकल्चर होती मित्र. एक जण MSc ऍग्री राहुरी कृषी विद्यापीठातून झालेले होते आणि एक जण BSc ऍग्री होते. तर त्यामुळे मला देखील मनात वाटलं की आपण देखील आपलं स्वप्न जर पूर्ण करायचं आहे, डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार जर आपल्याला बनायचं आहे तर आपण अशा पद्धतीचं काहीतरी शिक्षण घेतलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांची सुद्धा आपली नाळ जोडली जाईल आणि आपल्या मातीशी आपण संलग्नित राहू.
मग मित्र मी BSc ॲग्रीला माझाच निर्णय घरच्यांना सांगितला, माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला सपोर्ट केला. BSc ॲग्रीला अकोल्याला 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यावेळी एकच ध्येय होतं की आपल्याला राहुरी कृषी विद्यापीठामध्ये MSc ॲग्रिकल्चर साठी आपल्याला ऍडमिशन मिळालं पाहिजे. कारण मित्र राहुरी कृषी विद्यापीठाचं आजही फार मोठं नाव आहे. राहुरी कृषी विद्यापीठामध्ये आजही जवळपास 50 ते 60% विद्यार्थी हे क्लास 1 आणि क्लास 2 ऑफिसर म्हणून सिलेक्ट होतात. आदरणीय गोसावी सर सुद्धा राहुरी कृषी विद्यापीठातूनच MSc ॲग्री झालेले आहेत. सर मला बरेच सिनियर आहेत आणि ज्यावेळेस मी MSc ॲग्रीला राहुरी कृषी विद्यापीठात गेलो त्यावेळेस सरांचं सुद्धा त्या ठिकाणी चांगलं नाव ऐकून होतो की सरांचा अभ्यासाची पद्धत, 12-12 तास अभ्यास करणे, रात्र अभ्यास करणे किंवा इतर जे सिनियर स्टुडंट सिलेक्टेड कॅन्डिडेट होते त्यांचे देखील मी अनुभव ऐकत होतो आणि त्याच्यातून प्रेरणा घेत गेलो मित्र. MScचा अभ्यास सोबतच राज्य सेवा परीक्षेचा अभ्यास, PSI चा सुद्धा अभ्यास मी त्या ठिकाणी करत होतो आणि मित्र राज्य सेवा परीक्षेमधून मला 2006 मध्ये नायब तहसीलदार म्हणून यश मिळालं. त्यासोबतच MScच्या अभ्यासक्रमात सुद्धा मी युनिव्हर्सिटी टॉपर येऊन गोल्ड मेडल सुद्धा झालेलो होतो. म्हणजे सांगण्याचा मजेदार असा आहे मित्र की खेडे गावातील विद्यार्थी हा कुठेही मागे राहत नाही. सर सुद्धा ग्रामीण भागातूनच आलेले आहेत. त्याचबरोबर आपण सकाळी ऐकलं आदरणीय पालकमंत्री महोदय आदरणीय गुलाबरावजी पाटील सर हे सुद्धा ग्रामीण भागातीलच विद्यार्थी आहेत. त्यांनी देखील आपल्या शैलीतून आपल्या गुणांमुळे ते आज कॅबिनेट मंत्रीपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळे मित्र आपण असं अजिबात समजू नका की मी ग्रामीण भागातील आहे आणि माझ्याच्याने होईल किंवा नाही. बस नरेंद्र मोदी साहेब आपले पंतप्रधान जे आहेत त्यांच्या शब्दात जर म्हटलं की यश मिळवण्यासाठी फक्त एक पाऊल तुम्ही पुढे टाका, 1000 पावलं त्याच्यातून आपोआप तयार होतात मित्र. त्यामुळे असं अजिबात तुम्ही कोणी समजू नका की मला यश मिळणार किंवा नाही. मी तर IAS होणार आहे, माझं तर स्वप्न IAS आहे. मग जर तुम्ही शेजारी पाजारी एखाद्या आपल्या मित्राला सांगितलं, आपल्या नातेवाईकांना जर सांगितलं की मी आज लेक्चर ऐकून आलो, मी फार चार्ज झालेलो आहे, मी आज पालकमंत्री महोदयांचंही भाषण ऐकलं, आदरणीय प्रांत साहेबांचं ऐकलं, तहसीलदार साहेबांचं लेक्चर ऐकलं आणि आता मी IASच होणार, आता मी डेप्युटी कलेक्टरच होणार, असं जेव्हा तुम्ही म्हणू लागाल तेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक हसतील तुम्हाला. ते का हसतात हे कधी जाणलंय का मित्र? आपण आपल्या नातेवाईकाला जर आपण म्हटलं की आजपासून मी IAS ऑफिसरच बनणार आहे ना, आजपासून मी IPSच बनणार आहे, आजपासून मी तहसीलदारच बनणार आहे, हे सुरुवातीला हसतील. कारण काय मित्र हो, जोपर्यंत आपल्या कार्यपद्धतीतून आपल्या मेहनतीतून ते आपण लोकांना दाखवून देत नाही तोपर्यंत लोक आपल्याला अप्रिशिएट करत नाहीत. नाहीतर आपलं जे स्वप्न असतं ते हसण्यावारे लोक घेत असतात. त्यामुळे मित्र हो, स्वप्नांना जर मिळवायचं असेल तर ते स्वप्न कशा पद्धतीने साकार केलं पाहिजे, त्या स्वप्नांसाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणं फार फार महत्वाचं आहे. नाहीतर मित्र आपण झोपल्या पडल्या आपल्याला वाटत असतं आपणही राष्ट्रपती बनावं, आपणही राज्यपाल बनलं पाहिजे, आपणही विश्वास नांगरे पाटील सरांसारखं IPS ऑफिसर बनलं पाहिजे, तुकाराम मुंडे साहेबांसारखं काम केलं पाहिजे. हे झोपल्या पडल्या आपल्याला फार मस्त वाटतं, आपल्याला ही गाडी मिळाली पाहिजे. परंतु मित्र हो, जोपर्यंत आपण ती मेहनत घेत नाही, स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण जोपर्यंत धडपड करत नाही तोपर्यंत मित्र हो आपल्याला यश मिळत नाही. त्यामुळे आपण आज काय आहोत किंवा आपली आज परिस्थिती काय आहे या गोष्टीकडे लक्ष न देता भविष्यात आपण काय बनणार आहोत या गोष्टीकडे सदैव आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, ज्या लोकांनी आपल्या समाजामध्ये भरीव असं योगदान दिलेलं आहे, भरीव अशी कामगिरी केलेली आहे, त्या सर्व लोकांचं जर आपण पूर्वावलोकन केलं, त्यांच्यामधून एकच गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे त्यांनी स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले मित्र. त्यामुळे आपण असं अजिबात समजू नका. तुम्ही ठरवलंय ना, फक्त त्या दिशेनेच मार्गक्रमण करा. 101% धरणगाव तालुक्यातील माझा सर्व जे विद्यार्थी बंधू भगिनी आहेत, तुमच्यातून सुद्धा भविष्यातले 4-5 वर्षांनी IAS ऑफिसर झाले पाहिजे, IPS तहसीलदार डेप्युटी कलेक्टर झाले पाहिजे. आणि तुमचा सत्कार आम्ही या ठिकाणी असू तर आम्ही, नाही तर आमच्या जागी जे लोक येतील त्यांनी केले पाहिजे, असे प्रयत्न तुमचे असले पाहिजे. त्यामुळे सगळ्यांनी अतिशय मेहनत घ्या, प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपली तयारी दाखवली पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट अतिशय मला आवडणारी गोष्ट आहे.
एका गावामध्ये एक टेकडी असते, मोठा डोंगर असतो. त्या टेकडीवर अशी आख्यायिका असते गावामध्ये की त्या टेकडीवर आजपर्यंत कोणीही चढलेलं नसतं, कोणीही त्या ठिकाणी गेलेलं नसतं. गावातील पूर्वज जे असतात ते नेहमी म्हणतात की त्या टेकडीवर जायचं नाही, बरं त्या टेकडीवर कोणीही परत येत नाही. अशी आख्यायिका जेव्हा गावामध्ये प्रत्येक तरुण ऐकतो, त्याच्यातला एक आगाऊ तरुण असतो. आगाऊ म्हणजे खटपट्या तरुण असतो गावात, ज्याला प्रूव्ह करायचं असतं की ते कसं खोटं आहे. मग हा तरुण काय करतो, 7 दिवसानंतर एक स्पर्धा भरवतो की त्या डोंगरावर जो तरुण चढेल त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस त्या ठिकाणी जाहीर करतात आणि त्या ठिकाणी 6 जण तरुण तयार होतात. मग गावातील लोक म्हणजे जे पूर्वज असतात, जे काही आपले वडिलांच्या वयाचे लोक असतात, ते त्यांना समजवतात, अरे बाबा तू हे काय धाडस करतोय, आजपर्यंत कोणीच गेलेलं नाही. जसं आपण UPSC म्हणतो, MPSC म्हणतो, आजपर्यंत आपल्या गावात कोणीच झालं नाही, तू कुठं चालला व्हायला, असं लोक म्हणतात ना. त्या पद्धतीने डोंगरावर आजपर्यंत कोणीच चढलेलं नाही, तर तू कुठं चढला, या पद्धतीने ते गावातील पूर्वज लोक सांगतात. परंतु हे 6 लोक म्हणतात की नाही नाही आम्ही जाऊच. मग जेव्हा ते रेषेवर येतात आणि ते विसर वाजवण्याची तयारी असते, त्यावेळेस एकाचा पालक जातो, त्याच्या कानात जाऊन सांगतो, अरे बाबा तू जाऊ नको, ऐक माझं, तिथं परत येत नाही बरं. मग तो त्याच ठिकाणी गर्भगळीत होतो, म्हणतो माझे वडीलच म्हणताय की सगळं जाऊ नको जाऊ नको. तो हळूच गुपचूप निघून जातो. उरतात 5. त्या गुपचूप निघणाऱ्याला एक जण पाहतो, त्याला वाटतं सालं काहीतरी काळं बेर वरती आहे, तो बी गुपचूप गायब होऊन जातो. उरतात 4. मग जेव्हा विसर वाजते, हे 4 जण पळणं चालू करतात. 4 जण अर्ध्यापर्यंत टेकडी चढतात आणि अचानक 3 नंबरचा जो असतो त्याचा पाय घसरतो आणि त्याचा कपाळमोक्ष होतो, डोकं फुटतं त्याचं, आणि त्याच्या मागचा जो असतो तो घाबरून जातो. सारं बरोबर हे लोक जे म्हणताय की पूर्वज जे म्हणताय की बा टेकडीवर चढू नका रे, याचं डोकं फुटलं, आता काही खरं नाही आपण. ते दोघं, तो काय म्हणतो, तुझं डोकं फुटलं, चल आता मी तुला घेऊन जातो, म्हणजे ते कारण करून तो पण कटून जातो. उरतात 2 जण. जेव्हा तो 2 नंबरचा व्यक्ती बघतो की त्याला मागचे तर सगळे गायब झाले, समजा जर वर जाऊन काही झालं, एखाद्या भूताने धरलं, एखाद्या चेटकिनीने धरलं, तर माझं काय होईल, तो ते बघतो, त्या वरच्याला काहीच म्हणत नाही, तो पण गायब होऊन जातो. म्हणजे ज्या पद्धतीने UPSC असते, MPSC असते, 2-3 वर्ष प्रयत्न करतात आणि मागच्यांचं अपयश बघून सगळे हळूहळू गायब होतात. परंतु एकच विद्यार्थी जो ठरवून घेतो की मी ध्येयापर्यंत गेल्याशिवाय कोणाचंच ऐकणार नाही, कोणाचकडे बघणार नाही, फक्त ध्येय आणि मी. जेव्हा तो टेकडीवर चढतो आणि टेकडीवर जाऊन आपला झेंडा फडकवतो, त्यावेळेस सगळे जण जय जयकार करायला लागतात. कोशिश करने वालों की हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, हे या गोष्टीतून आपल्याला पटून जातं. मग तो खाली येतो. खाली आल्यानंतर एक जण गुपचूप जातो, का रे बाबा आपल्या गावामध्ये आजपर्यंत कोणीच असं करून दाखवलं नाही, तुला कसं जमलं, तू कसं केलं. तो म्हणतो, तुम्ही जेवढे लोक काय काय सांगत होते मला काहीच ऐकू येत नव्हतं, मी काहीच मनावर घेत नव्हतो. माझं ध्येय आणि मी, ही गोष्ट मी मनाशी ठरवली होती, ध्येय मिळवू शकलो. म्हणून मित्र हो, तुम्हाला जे नकारात्मक गोष्टी सांगणारे लोक असतात, का रे कधीच शिकतोय, कधी नोकरी लागणार, तुझे वडील तर मेहनत घेतात आणि तू काय टाइमपास करतो, MPSC करतो, UPSC करतो, अशा लोकांना उत्तरं द्यायची नाहीत मित्र. अशा लोकांना आपल्या कृतीतून उत्तरं द्यायची असतात. म्हणजे मेहनत इतनी खामोशी से करो दोस्तों की सक्सेस जो होता है वो शोर मचा दे, असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीचं आपण अवलंबलं पाहिजे. की मेहनत एवढं शांतपणे आपण केली पाहिजे की आपल्या सक्सेसने साऱ्या पंचक्रोशीमध्ये आपलं नाव करून दिलं पाहिजे. ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकर, जेव्हाही सचिन तेंडुलकरवर टीका व्हायची, सचिन तेंडुलकरला आपण कधी बघितलंय का मित्र की त्याने प्रत्येकाला उत्तर दिलं, प्रत्येक टीकाकाराला त्याने सडेतोडसं उत्तर दिलं नाही. कारण ज्याचं ध्येय ठरलेलं असतं, ज्याला माहिती असतं की मला काय करायचं आहे, तो या मूर्ख लोकांकडे, नकारात्मक लोकांकडे कधीच लक्ष देत नसतो. सचिन तेंडुलकरने नेहमी आपल्या बॅटीने उत्तर दिलं. आपली बॅट चालवली, त्या बॉल नामक गुंडाला त्याने बदडून काढलं, सेंचुरी मारली, आणि जेव्हा तो बॅट वर करायचा तेव्हा टीकाकारांची तोंड आपोआप बंद व्हायची. त्यामुळे मित्र हो,
आपल्याला जर करायचं आहे, करून दाखवायचं आहे, तर माझ्या ग्रामीण भागातील प्रत्येक तरुण IAS ऑफिसर बनू शकतो, IPS बनू शकतो, डेप्युटी कलेक्टर, DYSP, तहसीलदार बनू शकतो, हे मी तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो. आपण निश्चितपणे मेहनत करा, प्रयत्न करा मित्र हो. या प्रयत्नातूनच, या मेहनतीतूनच तुम्हाला एक दिवस तुमचं नाव साऱ्या पंचक्रोशीत फडकताना दिसेल. बस फक्त आवश्यकता आहे मेहनतीची, आवश्यकता आहे नियोजनाची. अशा पद्धतीने आपण मेहनत घेतली पाहिजे. त्यानंतर मित्र, आज जो विषय आहे CSAT, याबाबत मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे. आपल्या आता विषयाकडे वळूया. आपल्याला आपण नोटपॅड दिलेला आहे. काही महत्त्वाचे मुद्दे जर आपल्याला लागले तर आपण सगळ्यांनी नोंदवून घ्यायला हरकत नाही. सर्वप्रथम मला हे सांगा की राज्य सेवा पूर्व परीक्षा किती लोकांनी दिलेली आहे? हात वर करा. राज्य सेवा पूर्व परीक्षेचा एखादा अटेम्प्ट, ज्यांना माहिती आहे की बा पूर्व परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, पूर्व परीक्षेमध्ये एक पेपरमध्ये काय असतं, दुसऱ्या पेपरमध्ये काय असतं, कृपया हात वर करा. म्हणजे आपण असं समजूया की मित्र, आपण राज्य सेवा परीक्षा कोणीही दिलेली नाही. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला बेसिक गोष्टीपासून या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे. सरांनी आपलं बऱ्यापैकी म्हणजे पूर्णतः कव्हर केलेलंच आहे. अभ्यास कसा करावा, विषय कोणते असतात, कशा पद्धतीने नोट्स काढाव्यात, आणि या पद्धतीने आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे कशा पद्धतीने अभ्यास करावा या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या आहेत. आता पेपर दुसरा जो आहे CSAT, ज्याला सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट हे नाव आहे, तर त्याबाबत आपण जाणून घेऊ. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी तयारी असते त्याच्यामध्ये पेपर पहिला असतो ज्याला जनरल स्टडीज फर्स्ट म्हटलं जातं, आणि पेपर सेकंड जो असतो त्याला CSAT असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये CSAT मध्ये उतार्यावरील प्रश्न असतात, बुद्धिमत्ता असतं, अंकगणित असतं, अनालिटिकल रिझनिंग असतं, त्याचबरोबर इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल्स असतात, मराठी इंग्रजी भाषेवरील उतारे असतात. असा एक जनरल पॅटर्न आपण CSAT चा समजूया. या ठिकाणी मी तुम्हाला CSAT बाबत थोडी बेसिक आणि बऱ्यापैकी तुमचं कन्सेप्ट क्लिअर होतील अशी माहिती या ठिकाणी देणार आहे. आपण ग्रॅज्युएशनला असलेले किती लोक आहेत? हात वर करा. BA, BCom, BSc किंवा सेकंड इयर, थर्ड इयर. व्हेरी गुड. त्याच्यानंतर 12वी पास झालेले विद्यार्थी किती आहेत? ओके, व्हेरी गुड. 10वी पास झालेले, हा ठीक आहे, चालेल, चांगली गोष्ट आहे. आपण 10वी पासून, 12वी पासून, ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून जरी तयारी केली, अतिशय उत्तम गोष्ट आहे मित्र. यासाठी देखील मी आपल्याला आज सांगणार आहे. सगळ्यांना आपल्याला पुस्तकांची यादी मिळालेलीच असेल, बरोबर? तर आपण CSAT पेपर म्हणजे काय हे सुरुवातीला समजून घेऊया. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 2013 पूर्वी जी व्हायची ती फक्त 200 मार्कांची पेपर त्या ठिकाणी होत असायचा. जी परीक्षा मी दिलेली आहे, सरांनी दिलेली आहे, तर त्या 200 मार्काच्या पेपरमध्ये सुरुवातीचा सांगतोय, तो लक्षात घेऊ नका, फक्त माहिती म्हणून सांगतोय तुम्हाला. 200 मार्काचा जो एक पेपर व्हायचा त्याला 200 प्रश्न असायचे. त्याच्यातले 150 प्रश्न जे असायचे ते जनरल स्टडीज वर असायचे. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, कृषी असेल, पंचायत राज असेल, चालू घडामोडी असेल, याच्यावर 150 प्रश्न विचारले जायचे. आणि उर्वरित 50 प्रश्न जे असायचे तर ते 50 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर विचारले जायचे. हा असायचा पहिला पॅटर्न. आज रोजी MPSC परीक्षा अशी आहे की त्या MPSC राज्यसेवा परीक्षेमध्ये, म्हणजे MPSCच्या परीक्षेमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजे डेप्युटी कलेक्टरची आहे. त्यानंतर DYSP आहे, डेप्युटी CO आहे, DDR जे आपण जिल्हा निबंधक म्हणतो ती आहे, त्यानंतर तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, भूमी अभिलेखचे जे अधिकारी असतात, तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, ही पद, म्हणजे अशा पद्धतीची जवळपास 23 पद MPSC भरत असते. मग या क्लास 1 आणि क्लास 2 परीक्षेसाठी जी आवश्यक परीक्षा आहे त्या परीक्षेला म्हणतात राज्यसेवा पूर्व परीक्षा. या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पहिला पेपर हा GS चा असतो आणि दुसरा पेपर CSAT चा असतो. या CSAT च्या पेपर विषयी मी आज आपल्याला माहिती देणार आहे. मित्रांनो, 2013 नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने CSAT हा नामक पेपर सुरू केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 80 प्रश्न म्हणजे 80 प्रश्न विचारले जातात आणि 200 मार्क या ठिकाणी
म्हणजे 80 प्रश्नांना 200 मार्क, म्हणजे एक प्रश्न कितीचा झाला, 2.5 मार्काचा, बरोबर. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मार्कांचं विभाजन असतं. 2 तास दिलेले असतात. या 2 तासात म्हणजे 120 मिनिटांमध्ये आपल्याला 80 प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे एखाद्याला वाटेल की किती सोपं आहे सगळं, म्हणजे 200 मार्काचे 2 तासामध्ये 80 प्रश्न, काय विशेष आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही पेपर बघाल, पेपर द्याल, त्यावेळेस तुम्हाला समजेल की 50 प्रश्नापर्यंत बी आपण पोहोचत नाही 2 तासात. म्हणजे एक निगेटिव्ह सांगत नाही, परंतु जी वस्तुस्थिती ती सांगतो. त्यामुळे आपल्याला या सीसॅट पेपरची किती तयारी करावी लागेल जेणेकरून आपल्याला 80 प्रश्न अटेम्प्ट करता येतील. परंतु निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे आपण 80च्या 80 न करता त्याच्यात 70, 65 अशा पद्धतीचे आपण प्रश्न अटेम्प्ट करत असतो, जेणेकरून आपली निगेटिव्ह मार्किंग 1/3 असते, ती आपले मार्क्स कटणार नाही आणि आपलं मेरिट देखील चांगलं होईल. मग मित्रांनो, सीसॅट पेपर हा जो पेपर असतो, बरेचसे विद्यार्थी काय करतात, इतिहासाची खूप तयारी करतात, भूगोलाची खूप तयारी करतात, चालू घडामोडी प्रचंड तयारी करतात आणि सीसॅट पेपरकडे ते दुर्लक्ष करत असतात. त्यांना काय वाटतं की 1 महिना सीसॅट आहे, अंकगणित आहे, बुद्धिमत्ता आहे, उतार्यावरील प्रश्न आहे, काय तिथं उतारा वाचायचा, प्रश्न सोडवायचा, त्यामुळे दुर्लक्ष होतं आणि वाचनाचा स्पीड कमी होत असल्यामुळे आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी चांगले मिळत नाही, म्हणून आपण पूर्व परीक्षा फेल होतो. तुम्हाला जर पूर्व परीक्षा पास करायची आहे तर निश्चितपणाने सांगतो, जीएस बरोबरच सीसॅटला तुम्ही दिवसातून 3 तास द्या, सकाळचे 2 तास आणि संध्याकाळचा 1 तास. या पद्धतीचा जर अभ्यास तुम्ही सीसॅटचा केला तर निश्चितपणाने सांगतो मित्र हो, तुम्हाला 200 पैकी जवळपास 130-140 जे मेरिट आहे ते चांगल्या प्रकारे कव्हर करता येईल. 150 पर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता. परंतु आपला अभ्यास चांगला असला पाहिजे, अवांतर वाचन असलं पाहिजे, आपला वाचनाचा स्पीड चांगला असला पाहिजे. जेव्हा वाचन करतो तेव्हा ते अधोरेखित जे करणारे मुद्दे असतात, जे इम्पॉर्टंट पॉइंट आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ते देखील आपण चांगल्या प्रकारे हायलाइट करता आले पाहिजे, जेणेकरून उतार्यावरचे जे प्रश्न आपल्याला विचारले जातात त्याचे उत्तर आपण चांगल्या प्रकारे शोधून सांगू शकतो. तर या ठिकाणी जे काही घटक आहेत, आता सीसॅट मध्ये जे काही महत्त्वाचे घटक आहेत मित्र ते सांगतो. सीसॅटचा आपण लॉंग फॉर्म बघितलाच आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये तुम्ही भविष्यातले अधिकारी होणार असतात, भविष्यात तुम्हाला प्रशासनात जायचं असतं, तुमची आकलन क्षमता किती आहे, तुम्ही कशा पद्धतीने एखादा प्रॉब्लेम आकलन करतात, त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन कशा पद्धतीने तुम्ही शोधता, हे त्या ठिकाणी आपल्याला सोडवता आलं पाहिजे. म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता किती आहे, तर्क करण्याची क्षमता किती आहे, तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद कशा पद्धतीने साधू शकता, ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही त्या पेपरमध्ये उतरवत नाही तोपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारचे मार्क मिळू शकत नाही. म्हणजे भविष्यातील अधिकारी घडवण्यासाठी भविष्यातील अधिकाऱ्याचं जे अनालिसिस आहे ते या पेपरच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे सीसॅट पेपर मध्ये पहिला जो टॉपिक आहे मित्र हो, 80 प्रश्नाचं जे विभाजन आहे ते मी या ठिकाणी आपल्याला समजावून सांगतो. याच्यामध्ये 40 प्रश्न जे असतात ते उतार्यावरील प्रश्न असतात. उतार्यावरील प्रश्न. आता तुम्ही 10वी 12वी पास झालेले सर्व विद्यार्थी आहात. उतार्यावरील प्रश्न म्हणजे काय, 10वीला असताना आपल्याला इंग्रजी किंवा मराठीवरील उतारे यायचे परीक्षेमध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये सीन पॅसेजेस आणि अनसीन पॅसेजेस असे 2 प्रकार असायचे, बरोबर. सीन पॅसेजेस मध्ये काय व्हायचं मित्र, सीन पॅसेजेस म्हणजे आपल्या पाठ्यक्रमातील, म्हणजे आपल्याला जे काही मराठी इंग्रजी जे विषय असायचे त्याच्यातले उतारे त्या ठिकाणी विचारले जायचे. आणि अनसीन पॅसेज, अनसीन म्हणजे न बघितलेले पॅसेजेस. मग हे अनसीन पॅसेज एक तर मग तंत्रज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी किंवा काही महत्वाचे उतारे असतील, विषय असतील, त्याच्यावर अनसीन पॅसेजेस विचारले जायचे. आपल्याला या राज्यसेवाच्या सीसॅट परीक्षेमध्ये 10 ते 12 प्रकारचे उतारे विचारले जातात आणि हे सर्व उतारे अनसीन असतात. अनसीन म्हणजे आपण कधी न बघितलेले, म्हणून आपल्याला अवांतर वाचनाची फार गरज आहे मित्र. अवांतर वाचन म्हणजे तुम्ही लोकसत्ता पेपर वाचा, सकाळ पेपर वाचा, त्याच्यातलं संपादकीय हा पेपर म्हणजे पान जे असतं ते जास्तीत जास्त तुम्ही वाचा.
संपादकीय पेपरमध्ये काय असतं, समजा सध्या कोरोना पिरियड चालू आहे, मग कोरोना बाबत त्या ठिकाणी संपादकीय बऱ्याच वेळेला यायचं या कार्यकाळ म्हणजे या काळामध्ये. मग कोरोना कुठून आला, कोरोनाची लक्षणं काय, कोरोनावरील उपाय काय, कारण काय, प्रसार कसा होतो, हे संपादकीय यायचं किंवा इतर लेख यायचे. कोरोना एक उदाहरणादाखल दिलं. त्यानंतर IPL जी दुबई या ठिकाणी भरवलेली गेलेली होती, तर IPL बाबत देखील एखादा लेख येतो, त्याबाबत सुद्धा आपल्याला अवांतर वाचन असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही साप्ताहिक येतात. साप्ताहिक म्हणजे एक चित्रलेखा नावाचं अतिशय चांगलं साप्ताहिक आहे, जे मी कॉलेजला असल्यापासून आजही वाचतो. त्याच्यामध्ये काही लेख जे असतात ते खूप उत्कृष्ट असतात. मार्मिक आहे एक साप्ताहिक, ते सुद्धा सुंदर आहे. त्याचबरोबर मासिक जी आहे आपली स्पर्धा परीक्षेची मासिक तर आहेतच मित्र. आपण तर स्पर्धा परीक्षेचं मासिक असेल, चाणक्य मंडळ आहे, युनिक बुलेटिन आहे, याबरोबरच इतर मासिक, लोकराज्य असेल महाराष्ट्र शासनचं, लोकराज्य सोबतच योजना हे मासिक आहे, योजना मासिकेसोबत म्हणजे त्यानंतर कुरुक्षेत्र हे मासिक आहे. म्हणजे असे विविध प्रकारचे मासिक सुद्धा तुम्ही जर वाचले तर वाचन वाढेल, आपलं वाचनाचा वाढेल, त्याच्यातला आकलन क्षमता वाढेल आणि तो उपयोग आपल्याला CSAT पेपर मध्ये निश्चितपणाने होईल, हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो मित्र. त्यामुळे जास्तीत जास्त वाचन करा. आता तुमच्याकडे ग्रॅज्युएशनला आहात, तुम्ही 10वी 12वीला आहात, तर अवांतर वाचन करणं फार गरजेचं आहे. कथा वाचा, कादंबऱ्या वाचा. म्हणजे मित्र, जे नावाजलेले लेखक आहेत, पु ल देशपांडे असतील, वि वा शिरवाडकर असतील, म्हणजे वि स खांडेकर असतील, आजकालचे नवीन लेखक आहेत, तर यांची विविध पुस्तके आपण वाचली पाहिजे. त्यानंतर जे काही इन्स्पिरेशनल बुक्स आहेत, जी तापके असेल, त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीची पुस्तकं सुद्धा आपण जास्तीत जास्त वाचली पाहिजे. याचा निश्चितपणे फायदा MPSC UPSC करताना होतो मित्र, हे तुम्हाला मी खात्रीशीर सांगतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला 5 प्रेरणादायी पुस्तकं सांगेल, ते आवर्जून वाचा, कृपया लिहून घ्या तुम्ही. याच्यामध्ये 5 प्रेरणादायी पुस्तकं आहेत. इथे थांबणे नाही, श्री रमेश घोलप IAS झालेले आहेत. यांच्याविषयी मी थोडक्यात सांगेल. रमेश घोलप जे IAS ऑफिसर झालेले आहेत मित्र, हे D.Ed शिक्षक झालेले होते. D.Ed शिक्षक झालेला व्यक्ती, त्यांची आई गावागावामध्ये बांगड्या विकायची. बांगड्या विकणाऱ्या भाभीचा मुलगा म्हणून ते प्रसिद्ध आहेत रमेश घोलप. तर रमेश घोलप साहेबांनी आपल्या आईच्या परिस्थितीची जाणीव ठेवली, D.Ed झाले आणि UPSC करून ते IAS ऑफिसर सुद्धा झाले मित्र. त्यामुळे इथे थांबणे नाही हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा, तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल. त्यानंतर दुसरं पुस्तक घ्या, मन में है विश्वास, विश्वास नांगरे पाटील. हे तर आपल्याला बऱ्याच लोकांना माहीतच आहे. या पुस्तकाची आपण पारायण केली तरी चालते. जोपर्यंत तुम्ही IPS ऑफिसर होऊन जात नाही, IAS ऑफिसर होत नाही, तोपर्यंत या पुस्तकाची पारायण करा. ते यासाठी की कायम आपल्याला स्वतःला प्रेरणादायी ठेवलं पाहिजे मित्र. आपण स्वतःला प्रेरणादायी जोपर्यंत ठेवत नाही, तोपर्यंत आपला अभ्यास होणार नाही, तोपर्यंत आपल्याला यश हे मिळणार नाही. त्यामुळे कायम स्वतःला प्रेरणा देत राहा, कायम स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहायचं. नाही तर काय होतं माहिती का, ग्रॅज्युएशनला आपण BA ला आहोत, BSc ला आहोत, आपण MPSC चा अभ्यास करत असतो, पुस्तकं वाचत असतो. एखाद्या वेळेस कॉलेजला घेऊन गेलो, आपल्या 2-3 विद्यार्थी मित्रांनी जरी म्हणून दिलं, अरे येडा झाला का, MPSC करतो का, UPSC करतो का, लोक बघ हा इथे करत होता, त्याचं काही खरं नाही. काही लोक म्हणतात तो UPSC करत होता, तो पागल होऊन गेला. म्हणजे असा नकारात्मक एक दृष्टिकोन गावामध्ये आपल्याला बघायला, बरोबर आहे की नाही. महिला वर्गाचा तर फार मोठा प्रॉब्लेम असतो. महिला वर्ग जरी आज रोजी IAS IPS ऑफिसर किरण बेदी सगळ्यांना माहिती आहे. त्याचबरोबर आपल्या प्रतिभाताई पाटील माजी राष्ट्रपती, त्यांनी केवढं कर्तृत्व मिळवलंय मित्र. तर महिला भगिनींसाठी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे आई वडिलांना कन्व्हिन्स करणे. आई वडील आपल्याला जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत मोबा देऊ शकतात, 2-3 वर्ष. त्यानंतर लगेच मग आपल्या घरी लग्नाचा तगादा सुरू होऊन जातो. मग लग्न म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती सांगतो, मग आई वडिलांना समजून सांगणं कठीण होऊन जातं. बरं, लग्न झाल्यावर जरी आपली इच्छा असते, मग आपल्याला भेटणारा जो जोडीदार असतो तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. कधी कधी सासू सासरेच वेगळं हे करतात. याच्यासाठी मित्र म्हणजे हरियाणाच्या एक मीना कुमारी म्हणून महिला IAS ऑफिसर आहेत. ह्या
महिलेचं मला खरोखर कौतुक वाटतं मित्र हो, की लग्नाच्या 10 वर्षानंतर सर एक मुलगा, हा जो बाळ बसलेला आहे 7-8 वर्षाचा, एवढा मुलगा आहे त्यांना, आणि या महिलेने 1.5 वर्ष तो मुलगा आपल्या आईकडे सांभाळायला देऊन टाकला. म्हणजे मित्र हो, आईला सांगितलं की या मुलाचं तूच पालक हो. 1.5 वर्ष ही महिला फक्त UPSC करत राहिली. रात्री 10 वाजता झोपायचं, पहाटे 4 वाजता उठायचं आणि दिवसभर अभ्यास करायचा. मुलाची आठवण आली, त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलंय की मुलाची आठवण आली की मी रडून घ्यायची, परंतु मी अभ्यास सोडला नाही. आणि ही महिला ऑल ओव्हर भारतामध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये 2nd रँकिंग आली. IAS ऑफिसर आहेत ते आज. केवढी प्रेरणा देणारी गोष्ट आहे मित्र. तशी प्रेरणा तुम्ही घ्या. या माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, माझे लहान भाऊ बसलेले आहेत या ठिकाणी, तुम्ही ही प्रेरणा घ्या. तुकाराम मुंडे साहेब आपण बघतो, तुकाराम मुंडे साहेब हे स्वतः 2 वर्ष त्यांनी शेती केलेली आहे मित्र. जेव्हा त्यांचं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा त्यांची म्हणजे घरची परिस्थिती बेताची होती, तर त्यांनी शेतीचा निर्णय घेऊन टाकला. परंतु त्यांना असं वाटलं, त्यांचा एक भाऊ डेप्युटी कलेक्टर झालेले होते तेव्हा, आज ते उच्च पदस्थच आहे त्यांचे भाऊ, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मग त्यांनी 2 वर्ष UPSC केली आणि मग ते IAS ऑफिसर झाले. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा आहे मित्र हो, की आपणही ठरवलं तर निश्चितपणे होऊ शकतो, फक्त ठरवा. महिलांनी सुद्धा मागे न राहता, पहिल्या महिला IAS ऑफिसर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत का? अन्ना राजम जॉर्ज म्हणून पहिल्या महिला IAS अधिकारी. माझं युट्यूबचे चॅनल आहे तहसीलदार नितीन कुमार देवरे म्हणून, आपण सगळेजण युट्यूबला सर्च करून बघू शकता. युट्यूबच्या चॅनलवर मी पहिल्या महिला IAS अधिकारी बाबत एक 3-4 मिनिटाची एक क्लिप टाकलेली आहे, एक व्हिडिओ टाकलेला आहे. 1955 साली मित्र हो या महिला IAS ऑफिसर झाल्या. 1955 काळ आठवा मित्र, ज्या काळामध्ये महिलांना डोक्यावरचा पडदा हटू देत नव्हते, त्या काळामध्ये ही महिला IAS ऑफिसर झाली. सर्व ट्रेनिंग त्यांनी पार पाडलं. जेंट्स अधिकारी जे सोबत होते त्यांच्यासोबत घोडेस्वारी असेल, शूटिंग असेल, ही प्रत्येक गोष्ट त्यांनी IAS ऑफिसर म्हणून पार पाडली. एवढी हिंमत असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपणही हिंमत ठेवा. आणि त्यांचे जे पती आहेत, आपण सगळ्यांनी एक नोट पूर्वीची बघितलेली असेल, 10 रुपयाची 5 रुपयाची नोट, त्याच्यावर गव्हर्नर ऑफ इंडिया, RBI गव्हर्नर म्हणून सही असायची, RN मल्होत्रा म्हणून. हे RN मल्होत्रा या पहिल्या IAS ऑफिसर महिला ज्या आहेत त्यांचे मिस्टर होते. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो माहिती आपल्याला काढता आली पाहिजे. गुगल हे सगळ्यात मोठं साधन आहे तुमच्यासाठी, UPSC MPSC साठी. YouTube हे सगळ्यात मोठं साधन आहे मित्र. गुगलचा वापर तुम्ही चांगला केला पाहिजे, युट्यूबचा वापर तुम्ही चांगला केला पाहिजे. मुळात सांगायचं म्हणजे इंटरनेटचा योग्य वापर तुम्ही जोपर्यंत करायला शिकत नाही तोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होणारच नाही मित्र. नाही तर आजकाल आपण ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूबला काही चित्रविचित्र असलं, फनी असलं, तेच पाहण्यात आपण वेळ घालवत असतो. किंवा ते कोणता गेम होता मागे तो पबजी गेमने तर सगळी तरुणाई, म्हणजे माझे स्वतःचे म्हणजे भाचे, माझा मुलगा ते पबजी ते बरं झालं ते बंद झालं. म्हणजे मी सुद्धा म्हणजे सुस्कारा टाकला, हायचं वाटलं मला, बरं झालं ते पबजी बंद केलं. आणि ते टिकटॉक सुद्धा बंद झालं. त्या टिकटॉकने तर पोरं पागल करून टाकले होते. खरंच ना, माझं म्हणजे तुम्हाला वाईट नका वाटू देऊ, जी वस्तुस्थिती आहे ती सांगतो. आमच्या वेळी नव्हतं ना, म्हणजे जेव्हा 2005-06 मध्ये आम्ही UPSC MPSC करत होतो तेव्हा मोबाईलच नव्हते मित्र. नोकियाचा एक एवढा मोठा मोबाईल पहिल्या वेळेस 2006ला माझ्या एका मित्राने घेतला होता. तर त्याचं एवढं अप्रूप होतं आम्हाला, म्हणजे त्या सरांनाही माहित असेल, राऊरीमध्ये 1-2 लोकांकडेच मोबाईल होते. आज तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे, बरोबर आहे ना? प्रत्येकाकडे आहे ना. मग त्यामुळे मित्र हो आपल्या आई वडिलांमुळे जर आपल्याला इंटरनेट अवेलेबल झालंय तर त्याचा वापर चांगला करा मित्र हो. तुम्ही जोपर्यंत चांगले प्रेरणादायी व्हिडिओ बघणार नाही, संदीप माहेश्वरी हे नाव माहिती आहे का? व्हेरी गुड. संदीप माहेश्वरींचे इन्स्पिरेशनल व्हिडिओज तुम्ही बघत राहा, हे सुद्धा अतिशय प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर विवेक बिंद्रा आहेत, माहिती असेलच, ते सुद्धा बघा. त्याचबरोबर मित्र हो ऑडिओ बुक्स आहेत. ऑडिओ बुक्स मग त्याच्यामध्ये कुकू FM नावाचं आहे, किंवा ऑडिओ बुक आहे एक आपलं कोणतं एखादं माहिती आहे का?
ऑडिओ बुक म्हणजे त्याच्यामध्ये जे काही विंग्स ऑफ फायर, त्यानंतर जे जे प्रेरणादायी पुस्तकं आहेत ते वाचनीय स्वरूपामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. म्हणजे इयरफोन घातला की आपण ते पुस्तक ऐकू शकतो. म्हणजे अशा पद्धतीचं जर आपण इंटरनेटचा वापर केला तरच मित्र हो आपल्याला UPSC MPSC मधून यश मिळू शकतं, तरच आपण चांगल्या प्रकारे अधिकारी बनू शकतो. हे तुम्हाला थोडक्यात सांगतो. मग मित्र आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. 40 प्रश्न जर उतार्यावरील असले तर कशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात हे मी थोडक्यात एक उतारा वाचून आपल्याला समजून सांगणार आहे. याच्यामध्ये मित्र हो 40 मार्क जे आहे म्हणजे 40 प्रश्न जे आहेत त्याच्यावर जवळपास 100 मार्क्स विचारले जातात. 2.5 मार्काला एक प्रश्न जर घेतला तर याच्यातले जे प्रश्न आहेत ते मूळ म्हणजे इतिहास, रसायनशास्त्र, ऊर्जा स्रोत, आंतरराष्ट्रीय व्यापार, अर्थशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, पर्यावरण, हवामानशास्त्र, लोक चळवळ, मानसशास्त्र, वनशास्त्र, मानवी हक्क, कायदे इत्यादी बाबतचे विविध विषयावर उतारे त्या ठिकाणी विचारले जातात. फॉर एक्झाम्पल एक उतारा मी या ठिकाणी थोडक्यात वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा उतार्यावरील कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपण पहाटे फिरायला बाहेर पडतो, आपलं मनही आपल्या सोबत बाहेर पडतं, सोबत चालायला लागतं. आपल्यासारखे अनेक जण फिरायला बाहेर पडलेले असतात. माणसांचे थवेच्या थवे रस्त्यांवर दिसतात. त्यांचे वेश, त्यांची गती, एकमेकांमध्ये घडणारी संभाषणं आपले डोळे निहाळत असतात. सगळं निरखलं जातं, टिपलं जातं. चालता चालता पळभर आपलं आपल्याशीही बोलणं बंद होतं. आपल्या ते ध्यानातही येत नाही. मनाची ही स्थिती कुठल्याही प्रकारच्या यांत्रिकतेतून आलेली नसते. अशाच स्थितीत मनाच्या खोल तळातून एक विचार उमलतो. सगळं नवीनच तर आहे. मन भोवतालच्या नवीनतेनं भरून निघतं. दिठी टवटवीत होते. पायाखालचा रस्ता, दुतर्फी झाडं, प्रभातीचा उजेड सगळंच असं चेतनेच्या धारेखाली नाहून निघाल्यासारखं वाटतं. कंटाळा कुठल्या कुठं पळून जातो. म्हणजे हा आपला दैनंदिन जीवनातला एक उतारा आहे म्हणून आपल्याशी संबंधित आहे. वाचतोय. मनात येतं रक्त जसं अभिसरणाने नवं होतं, शुद्ध होतं, तसंच या दिठीचं आहे. निसर्गाच्या निरीक्षणाने दिठी टवटवीत होते, शुद्ध होते. नवीनता अशी इंद्रिय संवेदनेत विरघळल्यावर काहीच जुनं राहत नाही. जे जाणवतं, जे अनुभवाला येतं ते नवीनच वाटून जातं. आपल्या ध्यानात येतं की सृष्टीमध्ये, माणसामध्ये नित्य न्यूनता आहे. म्हणजे हे जे नवीन नवीन शब्द आपल्याला दिसतात मित्र हो त्यांना लगेच अंडरलाईन करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय शब्द आहे? आपल्या ध्यानात येतं सृष्टीमध्ये, माणसामध्ये नित्य न्यूनता आहे. नित्य न्यूनता म्हणजे न्यून म्हणजे काय? लहान. नित्य न्यून म्हणजे आपण निसर्गापुढे अतिशय न्यून आहोत. हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिलं मित्र. आलं की नाही लक्षात? सतत आपल्या आत आणि बाहेर काहीतरी नवीन घडत असतं. दरवर्षी वसंत ऋतू येतात, झाडं तीच असतात, नवी पालवी फुटते. हे नवपण हृदयाला एकदा उमजलं की नित्य न्यूनतेतून आपण साक्षात दर्शन घेऊ शकतो. सारं जगच नवीन वर्षाचं स्वागत करतं. मग या नवीन वर्षाचा आशय काय असतो? कॅलेंडर नवं असतं, पंचांग नवं असतं, म्हणून वर्ष नवं असतं. बरोबर आहे ना मित्र? नवीन वर्ष येतं म्हणजे काय असतं? पंचांग नवीन असतं, कॅलेंडर नवीन असतं, दिवस तोच असतो, माणूस तोच असतो. आपण ती अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या मेणबत्तीचं घेता येईल. मेणबत्ती पेटवतो, उजेड देते, पण तीच वाऱ्यानं विझते तेव्हा अंधार टाकतो. आपण ती मेणबत्ती पुन्हा पेटवतो तेव्हा आसपास पहिलाच उजेड पडत नाही. मेणबत्ती तीच असली तरी उजेड मात्र नवा असतो. म्हणजे मित्र बघा किती छान पॅसेज आहे. आवडला की नाही सगळ्यांना? म्हणजे आपण जीवनामध्ये नेहमी नवीनतम केलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आपण जीवनामध्ये नेहमी नवीन गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. जसं आपण निसर्गामध्ये बघतो की नवीन गोष्टी आपण बघत असतो. निसर्गाला नवीन पालवी फुटत असते, नित्य नवीनता दिसत असते. त्या पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा नवीनता शोधली पाहिजे. मग या उतार्यावरील प्रश्न कशा पद्धतीने येऊ शकतात मित्र हे आपण बघूया. आता पहिला प्रश्न आहे की प्रस्तुत उतार्यामधील दिठी या शब्दाचा अर्थ काय? कोणी सांगेल का मला? 2 वेळा मी वाचलं बघा. दिठी टवटवीत होते. हे बघा, निसर्गाच्या निरीक्षणाने आपली दिठी टवटवीत होते. हा, याच्यामध्ये पर्याय आहे. 1 शरीर, 2 हात, 3 त्वचा आणि 4 मन. हा, व्हेरी गुड. त्यानंतर कोणत्या ऋतूमध्ये झाडे नव्याने उगवून येतात?
नाही, आपण काय वाचलं की दरवर्षी वसंत येतो, झाडे तीच असतात पण पालवी नवी फुटते. म्हणजे झाडे नवीन थोडी येतात ना, म्हणजे हे कोणत्याही ऋतूमध्ये येत नाही. म्हणजे असे गुगली प्रश्न देखील आपल्याला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सकाळी चालताना आपण आपल्याशी संवाद कशामुळे बंद होतो? जेव्हा आपण माणसांचं निरीक्षण करतो, इतर लोक दिसतात, निसर्ग दिसतो, तेव्हा या पद्धतीचं. म्हणजे मित्र, सांगण्याचा मतितार्थ असा आहे की उतारा वाचून यासाठी दाखवला की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की उतार्यामध्ये नवीन नवीन शब्द कोणते ते लगेच अंडरलाईन केलं पाहिजे. समजा आता या ठिकाणी आपल्या ध्यानात येतं की सृष्टीमध्ये माणसामध्ये नित्य न्यूनता आहे, त्याचबरोबर नित्य नवीनता आहे, हे सुद्धा आहे. न्यूनता आणि नवीनता यामध्ये फरक आहे, या गोष्टी सुद्धा आपण अंडरलाईन केल्या पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणाने सांगतो मित्र हो, आपल्याला हे जे सीसॅट पेपर आहे तो कठीण जाणार नाही. बरोबर. ऐंशी प्रश्नांपैकी 40 प्रश्न हे आपले उतार्यावरील प्रश्न असतात. आता पुढच्या टॉपिक कडे बोल. पुढचा टॉपिक आहे मित्र, सीसॅट मध्ये जसं 40 मार्क हे आपल्याला कॉम्प्रिहेन्शनला दिले जातात, त्याच पद्धतीचे महत्वाचे मार्क्स आहेत ते म्हणजे मेंटल ॲबिलिटी. मेंटल ॲबिलिटी याच्यामध्येच ॲनालिटिकल रिझनिंग हे सुद्धा म्हटलं जातं. ॲनालिटिकल रिझनिंग, मेंटल ॲबिलिटी, ॲनालिटिकल रिझनिंग. बरोबर. त्यानंतर पुढचा अजून एक टॉपिक आहे तो म्हणजे इंटरपर्सनल स्किल्स. इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे काय? इंटरपर्सनल स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स. इंटरपर्सनल स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल हा टॉपिक आधी सुरुवातीला बघूया. या प्रश्न म्हणजे या टॉपिकवर जवळपास 4 ते 5 मार्क विचारले जातात. इंटरपर्सनल स्किल म्हणजे काय मित्र? जेव्हा तुम्ही अधिकारी म्हणून प्रशासनामध्ये येणार असतात त्यावेळेस आपल्याला सगळ्यात महत्वाची बाब असते आपलं संवाद कौशल्य चांगलं असलं पाहिजे. आपण जेव्हा अधिकारी म्हणून येतो तेव्हा कम्युनिकेशन स्किल्स फार महत्वाचं आहे. आपल्याला भेटायला येणारे नागरिक, मग त्याच्यामध्ये शेतकरी असतील, सामान्य नागरिक असतील, त्याचबरोबर आपल्याला भेटणारे मागासवर्गीय लोक येतात, अपंग लोक येतात, महिला वर्ग येतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या लोकांना शासकीय योजना पोचत नाही मित्र हो, म्हणजे गरजू लोक जे असतात ते लोक आपल्याला भेटायला येतात. त्यावेळी त्यांच्याशी आपल्याला चांगला संपर्क, चांगला संवाद साधता आला पाहिजे आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्याच्यावर बेस हा टॉपिक आहे. म्हणजे मित्र, तुम्ही जेव्हा एमपीएससी ची तयारी करत असतात तेव्हाच तुम्ही अर्धे अधिकारी होऊन जातात, हे मी या ठिकाणी सांगेन. कारण काय की ह्या टॉपिकचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता त्याच वेळेस तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती मिळून जात असते. आता इंटरपर्सनल स्किलचं एक उदाहरण या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. त्या ठिकाणी प्रश्न कसा विचारला गेलेला असतो सीसॅट मध्ये हे तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगतो. इंटरपर्सनल स्किल मध्ये असं आहे मित्र की तुम्ही एका कार्यालयाचे प्रमुख आहात. तुमच्या कार्यालयामधील 2 कर्मचारी बाहेर गावी गेलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला न विचारता, परवानगी न घेता त्यांनी कार्यालय सोडले आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? असा प्रश्न येतो बरं का सीसॅट मध्ये. म्हणजे सीसॅट हा पेपर खरोखरच अधिकाऱ्यांची तार्किक आणि अॅनालिटिकल जी क्षमता आहे ती पडताळते. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? मग त्याच्या ठिकाणी पर्याय दिलेले असतात. पहिला पर्याय असतो की त्या व्यक्तीला किंवा त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना मी कारणे दाखवा नोटीस बजावेल, हा पहिला पर्याय. दुसरा पर्याय आहे त्यांना मी फोन करेल आणि त्यांना खडसावेल आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करेल. तिसरा पर्याय आहे की मी त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचं महत्व समजावून सांगेल. बरोबर. हिरे साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण टाळ्या वाजवतो.
तर मित्रांनो, तिसरा पर्याय काय सांगितला की त्यांना मी फोनवर समजावून सांगेल की त्यांची कार्यालयातील उपस्थिती का आवश्यक आहे आणि भविष्यामध्ये आपण परवानगी घेतल्याशिवाय जाऊ नका ही बाब त्यांना मी समजावून सांगेल. हा तिसरा पर्याय आहे. आणि चौथा पर्याय आहे त्यांचा मी निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करेल. याच्यातून कोणता योग्य पर्याय आपल्याला वाटतो ते कृपया कोणीतरी हात वर करा आणि सांगा. कोणीतरी हात वर करून सांगा. हा सांग बेटा. तिसरा काय? त्यांना समजावून सांगेल त्यांची उपस्थिती. व्हेरी गुड. हे बघा, म्हणजे याला म्हणता इंटरपर्सनल कम्युनिकेशन. म्हणजे मित्रांनो, जर तुम्ही त्या कर्मचाऱ्याला एकही संधी दिली नाही, त्या कर्मचाऱ्याला एकही संधी न देता जर तुम्ही डायरेक्ट त्याला निलंबित केलं तर निश्चितपणे तो इंटरपर्सनल कम्युनिकेशनचा गॅप आहे हे त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे आपण मित्र हो इंटरपर्सनल कम्युनिकेशन वर भर दिला पाहिजे. त्यानंतर दुसरं एक उदाहरण, परत प्रश्न विचारला जातो, तुम्ही एका व्यक्तीच्या घरी पाहुणे म्हणून गेले आहात आणि त्या ठिकाणी ते घरातील गृहिणी जी आहे ती तुम्हाला तुमचं पोट भरून गेलेलं आहे आणि एक चपाती वाढण्याचा आग्रह करत आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? म्हणजे असा प्रश्न आलेला आहे आयोगाच्या, हे जर तुम्ही बघितलं CSATचं पुस्तक तर असे प्रश्न देखील येतात. याच्यासाठी एक थोडासा फनी किस्सा मी सांगतो. एक मित्र आमचे पाहुणे होते, ते मला नेहमी हा किस्सा सांगायचे. ते एकदा बाहेरगावी त्यांच्या पाहुण्यांकडे गेले आणि रात्री त्या महिलेने किंवा आपल्या घरी पाहुणे आले म्हणून चांगलं सुग्रास जेवण तयार केलं. दोन्ही तिन्ही जण पंक्तीमध्ये बसले आणि पंक्तीमध्ये बसल्यानंतर या व्यक्ती त्यांचं जेवण सुरू झालं. परंतु हा जो व्यक्ती गेलेला होता पाहुणा म्हणून, पापड हा त्याचा वीक पॉइंट होता. म्हणजे पापड खाल्ल्याशिवाय त्याला जेवणच जायचं नाही मित्र. मग आता त्याला समोर तर पापड दिसतोय पण डायरेक्ट मागणं ते काही चांगलं नाही ना. नवीन घरी जातो आपण, पापड द्या बरं असं काही म्हणत नाही आपण. मग आता मागायचं कसं? मग तो एक शक्कल लढवतो आणि तो त्या गृहिणीला, नातेवाईक असते, तिला सांगू लागतो की ताई, मी आता तुझ्याकडे येत असताना माझ्या गाडीला एवढा मोठा साप आडवा गेला. मग ती ताई विचारते की केवढा मोठा? तर इथून तर त्या पापडच्या डालकीपर्यंत म्हणे. मग ती महिला त्या डालकीला पाहते आणि ओ माय पापडवाळा नजर येते. मग ते पापड ठेवते. हे इंटरपर्सनल कम्युनिकेशन जमलं पाहिजे मित्र. तर हा किस्सा खरोखर फार फनी आहे. तर आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. आपण एखाद्या घरी आपल्याला जर ती आग्रह करून पोळी वाढते आहे तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? की पहिला प्रश्न आहे की मी त्या ताटावरून उठून जाईल. दुसरा पर्याय आहे, पहिला पर्याय आहे की मी ताटावरून उठून जाईल. दुसरा पर्याय आहे की मी त्या यजमानांना सांगेल, रागावून सांगेल की मला नको चपाती. तिसरा पर्याय आहे मी त्या गृहिणीला समजावून सांगेल की ताई, माझं पोट आता पोट परिपूर्ण झालेलं आहे, मला नको. आणि चौथा पर्याय आहे की आता परत आग्रह करायचा नाही, मी परत येणार नाही. म्हणजे असे पर्याय चार. तर तिसरा पर्याय हा इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी उत्तम आहे. तर अशा पद्धतीने मित्र हो, जो आपला सद्विवेक आहे, तर्कशक्ती जी आहे ती जर आपण जागरूक ठेवली तर निश्चितपणाने आपल्याला इंटरपर्सनल स्किलवरचे प्रश्न सोडवणं सोपं जाईल. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल ॲबिलिटी हा जो टॉपिक आहे, अनालिटिकल ॲबिलिटी आणि मेंटल ॲबिलिटी, त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग. म्हणजे हे काय आहे तर याबाबत थोडक्यात सांगेल. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. याच्यासाठी मी एक उदाहरण सांगेल. खालील प्रश्नातील सत्य आणि असत्य किंवा चूक किंवा बरोबर असे विधान शोधा. खालीलपैकी चूक किंवा बरोबर असे विधान शोधा. त्याच्यामध्ये विधानं दिलेली असतात. पहिलं विधान आहे कर्नाटकात सर्वाधिक वाघ आढळतात. कर्नाटकात. दुसरं विधान आहे कर्नाटकात वाघाची घनता जास्त आहे. मग हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला जनरल नॉलेज, जनरल स्टडीजचा अभ्यास आपला चांगला पाहिजे. मग कर्नाटकात वाघांची संख्या सर्वाधिक असते हे विधान बरोबर आहे. परंतु वाघांची घनता जी आहे, घनता म्हणजे प्रति 1000 वाघांमागे जेवढे जास्त वाघ असतात त्याला आपण वाघांची घनता म्हणतो. कर्नाटकात वाघांची घनता ही जास्त आहे हे विधान चुकीचं आहे.
त्यामुळे आपण प्रश्नपत्रिकेमध्ये जे विधान बरोबर आहे त्याला टिक करायचं, जे विधान चुकीचं आहे त्याला आपण क्रॉस करायचं, म्हणजे बरोबरला असं या पद्धतीने, म्हणजे जेणेकरून पर्याय शोधताना आपली जंबलिंग होणार नाही. मग त्या ठिकाणचे पर्याय बघूया. खालीलपैकी बरोबर अ व ब हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. हा पर्याय बरोबर आहे की चूक? चूक. व्हेरी गुड. केवळ ब बरोबर आहे, चूक. केवळ अ बरोबर आहे, बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला या अनालिटिकल रिझनिंग मध्ये विचारले जातात. मग मित्रांनो, मेंटल ॲबिलिटी जे आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जातात ते बघूया. आता बुद्धिमत्ता चाचणी आपण सगळेजण जाणतोच मित्र. बुद्धिमत्ता चाचणी हा एवढा मेन फॅक्टर आहे आपल्या अभ्यासाचा की राज्यसेवा CSAT असेल, PSI STI असेल, PSI STI च्या पूर्व परीक्षेमध्ये याच्यावर जवळपास 15 ते 20 मार्काचे बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात. 15 ते 20 मार्क हे PSI च्या परीक्षेमध्ये बुद्धिमत्तेवर किंवा अंकगणितावर 15 ते 20 प्रश्न, आणि मुख्य परीक्षा जी असते PSI ची तर त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 15 ते 20 प्रश्न हे मुख्य परीक्षेत देखील विचारले जातात. PSI चा पॅटर्न तर आपल्याला गोसावी सरांनी सांगितला ना, PSI परीक्षेचा पॅटर्न सांगितला ना. तर त्याच्यामुळे मुख्य परीक्षेत देखील 15 ते 20 हे अंकगणित विचारले जातात, म्हणजे प्लस मायनस होऊ शकतात. त्यामुळे आपण अंकगणिताची तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम मी आपल्याला CSATचं जे महत्वाचं पुस्तक आहे ते कृपया नाव लिहून घ्या. आपण CSATचं हे उत्तम पुस्तक आहे मित्र, सिम्प्लिफाईड CSAT. याचे लेखक आपले प्रांताधिकारी जे फैजपूरचे होते अजित थोरबोले सर, हे स्वतः आहे. म्हणजे एवढं जाडजूड पुस्तक त्या प्रांताधिकारी सरांनी लिहिलेलं हे खरंच कौतुकास्पद आहे की एवढा वेळ काढून ते पुस्तक लिहिणं. त्यामुळे डॉक्टर अजित प्रकाश थोरबोले यांचं सिम्प्लिफाईड CSAT हे पुस्तक उत्तम आहे. आपण मार्केटमधून घेऊ शकतात आणि याची किंमत जी आहे ती 400 रुपये आहे. याच्यावर 10% डिस्काउंट पण मिळतो. त्यामुळे आपण जळगावला जर गेले किंवा धुळ्याला गेले तर हे मिळून जाईल. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी पुस्तक सांगतो. बुद्धिमापन चाचणी जी आहे त्याच्यासाठी अनिल अंकलगी यांचं एक सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक या ठिकाणी मी आपल्याला आपण बघू शकतात, बघायचं असेल तर. त्यानंतर संपूर्ण गणित MPSC, UPSC, DED, BEd, PSI STI याच्यासाठी जे महत्वाचं पुस्तक आहे ते म्हणजे संपूर्ण गणित. हे चैताली प्रकाशनचं पुस्तक आहे. त्याचे लेखक आहेत पंढरीनाथ राणे. किंवा संपूर्ण अंकगणित हे के सागर प्रकाशनाचं उत्तम पुस्तक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण पुस्तकाची ऍड वगैरे करत नाही बघ. नाही तर तुम्ही म्हणाल की साहेब वेगळाच प्रकार करायला लागले ऍड, तसा काही प्रकार नाही. जे उत्तम पुस्तक आहेत ते तुमच्यासाठी मी निवडून आणलेले आहेत. या पुस्तकांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने तुम्हाला योग्य मार्क्स मिळतील आणि चांगला फायदा होईल. तर मित्र, या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीची तयारी थोडक्यात सांगतो. बुद्धिमत्ता चाचणीचा अभ्यास करताना आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ABCD जे अल्फाबेट आहेत A, B, C, D, E, F, G, H, I, J असे Z पर्यंत. तर अशा पद्धतीचे जे अल्फाबेट आहेत सगळ्यांचे पाठ असतीलच, त्यात तर शंकाच नाही. तर याचा अनुक्रमांक हा 1 हे पाठ करायचा बरं का. B चा, C चा अनुक्रमांक 3, D चा 4, E चा, J चा I9, H8, J7, F6 असं Z पर्यंत तुमचं पाठ असलं पाहिजे. का पाठ असलं पाहिजे हे मी तुम्हाला आता समजून सांगतो. आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात अंकमालिकेवरचे की उदाहरण जर द्यायचं झालं जे जे बरोबर 100 बरोबर, H बरोबर 64 तर V बरोबर प्रश्नचिन्ह. कोणी सोडवेल का?
येत आहे लक्षात? उत्तर काय असेल याचं? 484. हा 484. व्हेरी गुड. काय नाव आहे तुझं सांग? विवेक येवले. विवेक येवले. व्हेरी गुड. काय वाजवायचं? म्हणजे मित्रांनो, अंकमालिका अल्फाबेटचे अनुक्रमांक का पाठ करायला लावले ते यासाठी की जेचा काय येतो 10, 10चा वर्ग 100, h इज इक्वल टू 8, 8चा वर्ग 64, v फॉर 22, 22चा वर्ग 484. अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आपण ती अंकमालिका आणि त्याचे जे अल्फाबेटचे जे नंबर्स आहेत ते देखील आपण पडताळणे गरजेचं आहे. बरोबर. कधी कधी आकृतीवरील प्रश्न विचारले जातात मित्रांनो. हे बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आकृतीवरचे विचारले जातात. अशा आकृत्या असतात. इथं 3, इथं 8, इथं असतं इथं असतं E, बरोबर. इथं असतं 5, इथं 12, इथं असतं G, इथं असतं 8, इथं 11, इथं प्रश्न सी. व्हेरी. अजून कोणाला समजलं का? हे बघा, 8 वजा 3 बरोबर 5. अल्फाबेटिकली 5 हा ई येतो. 12 वजा 5 बरोबर 7. अल्फाबेटिकली 7 इज इक्वल टू जी. आणि 11 वजा 8 बरोबर 3 म्हणजे एबीसी मधला सी. म्हणजे अशा पद्धतीची जर डेली तयारी तुम्ही केली तर निश्चितपणे मित्र हो आपल्याला हे प्रश्न सोपे जातात. म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. बुद्धिमत्तेवर जर तुम्हाला मास्टरी मिळवायची असेल मित्र हो तर तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट ही फ्रेज तुम्ही डोक्यात पक्की ठरवून घ्या. जेवढे 3-4 तास तुम्ही मेहनत घ्याल तेवढी मेहनत तुमची फळ देऊन जाईल हे या ठिकाणी तुम्हाला मी आवर्जून सांगतो. म्हणजे मित्र मी माझं उदाहरण सांगतो. जेव्हा आमचा एमपीएससीचा पॅटर्न होता राज्यसेवेचा, पूर्वी 200 मार्काचाच पेपर व्हायचा. हिरे साहेबांनाही माहिती आहे. 200 मार्कामधले 50 मार्क बुद्धिमत्तेचे जे होते तर माझा एखादा मार्क चुकायचा बुद्धिमत्तेचा. म्हणजे 50 पैकी 49 मार्क्स हे माझे पक्के असायचे. आणि हे सर्व श्रेय मी माझ्या म्हणजे हायस्कूलला किंवा मी जेव्हा माध्यमिक प्राथमिक शाळेत होतो त्या माझ्या ब्राह्मणी गुरुजींचे म्हणजे ब्राह्मणी गुरुजी हे शिक्षक होते मला. त्यांनी माझी 4थी स्कॉलरशिप असेल, 5वीला नवोदय विद्यालयाची परीक्षा असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, ही पूर्ण तयारी गुरुजींनी करून घेतली होती. आणि त्यामुळे माझं अंकगणित आणि बुद्धिमत्ता आजही एवढं परफेक्ट आहे मित्र हो की हे सर्व श्रेय मी माझ्या ब्राह्मणी गुरुजींना देतो. त्यामुळे मित्र हो आपणही आपला पाया पक्का करून घेणं फार फार महत्वाचं आहे. जरी आपल्याला जमत नसेल पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जर तुम्ही यूज केलं तर निश्चित आपल्याला यश मिळेल. आता एक सांकेतिक भाषा असते बुद्धिमत्तेमध्ये. सांकेतिक भाषेवरील प्रश्न सुद्धा या ठिकाणी विचारले जातात मित्रांनो. सांकेतिक भाषा याच्यामध्ये जर आपण बघितलं कमल, कमल बरोबर कमल बरोबर ही संख्या आहे. तर याने बरोबर काय बर तुम्ही सोडवायला पाहिजे. तुमच्या नोटपॅड जे दिलंय ना आपण त्याच्यावर सोडवू शकता. हा व्हेरी गुड. म्हणजे आपला तोच मागचाच पॅटर्न k इज इक्वल टू 12, a बरोबर 1, m बरोबर 13, a बरोबर 1, n इज इक्वल टू 12. म्हणून n बरोबर 14 आणि a बरोबर 121. अशा पद्धतीने जर तुम्ही अनुक्रमांक तुमचे पाठ असतील अल्फाबेटिकली तर निश्चितपणाने मित्र हो तुम्हाला हे सोपं जाईल. त्यानंतर एक थोडीशी वेगळी अंकमालिका सांकेतिक भाषा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. एका सांकेतिक भाषेमध्ये हिम इज ग्रीन, हिम इज ग्रीन बरोबर 175 येतात. ट्री
लुक्स ग्रीन बरोबर 723 हा आकडा येतो. ट्री इज टॉल, ट्री इज टॉल इज इक्वल टू 129 येतात. तर टॉल ग्रीन ट्रीज याच्यासाठी काय येईल? कृपया तुम्ही 2 मिनिटं देऊ शकता आणि उत्तर जर कोणाला येत असेल तर इथं येऊन कृपया मला सांगा. ये ना, व्हेरी गुड. वाव, इकडे बाळा. यांच्या नावाने घेऊन घ्या सर, येऊन तर देत आहे म्हणजे तुम्हाला बक्षीस देऊ का? म्हणजे चांगली उत्तरं देत आहे. आला ना, काय नाव आहे सांग, कुठला? व्हेरी गुड, अभिनंदन. याला टाळ्या वाजवा. आता ही सांकेतिक भाषा कशी सोडवायची हे थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो. हिल इज ग्रीन, ट्री लुक्स ग्रीन. ग्रीन हा शब्द या 2 वाक्यांमध्ये रिपीट झालेला आहे, बरोबर. त्यामुळे ग्रीन या शब्दासाठी इथं कोणता रिपीट झालेला आहे तर 7. त्यामुळे ग्रीन इज इक्वल टू 7, बरोबर. त्याच्यानंतर पुढचा जो आहे टॉल, ट्री बाबत बघू. खालील या वाक्यामध्ये ट्री हा रिपीट झालेला आहे, बरोबर. त्यामुळे ट्री साठी इथं रिपीट झालेला 2 आहे. त्यामुळे ट्री इज इक्वल टू 2. पाहिजे तर तुम्ही असं खोडलं तरी चालेल बरं का मित्रांनो. हे बघ, ग्रीन ग्रीन 7 7 म्हणजे ते आलं. त्याच्यानंतर आपण कोण ट्री ट्री 2 2 असं खोडलं तरी चालेल. आता इज आहे, इज इथं पण रिपीट आहे, इथं पण रिपीट आहे. मग कोणता आहे इथं? 1. व्हेरी गुड. इज इक्वल टू 1. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे ट्री, नेक्स्ट सॉरी टॉल, बरोबर. तर टॉल आपण इथं खोडलेला आहे. टॉल इज इक्वल टू 9. म्हणून आपला जो प्रश्न आहे टॉल साठी 9, बरोबर. ग्रीन साठी किती? 7 आणि ट्री साठी 2 म्हणजे 972 हे उत्तर अचूक आलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितपणाने. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, आपल्याला कोणी हसलं तरी चालेल. आपल्याला जर बुद्धिमत्तेवर मास्टरी मिळवायची आहे तर तुम्ही सरळ पाटी आणि पेन्सिल घेऊन बसायचं. पाटी आणि पेन्सिल तुम्ही जोपर्यंत घेऊन बसत नाही, म्हणजे तुम्हाला थोडं हास्यास्पद वाटेल की हे काय पाटी पेन्सिलचं सांगायला लागले. पाटी पेन्सिल घ्या किंवा अशा नोटबुक, रफ वही घ्या, एखादा पेन घ्या रफ यूज अँड थ्रोचा, आणि ही प्रॅक्टिस डेली 2-2 तास करा. तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. म्हणजे बुद्धिमत्ता जी आहे, अंकगणित जे आहे, फक्त तुम्हाला याच्यामध्ये फायदेशीर आहे असं नाही. MPSC UPSC किंवा PSI STI मध्ये नाही. तुम्ही शिक्षकाची परीक्षा द्या, DED ची जी CET होते त्यासाठी द्या, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल किंवा इतर ज्या काही एक्झाम होतात, पोलीस भरती असेल, पोलीस भरतीमध्ये सुद्धा अंकगणित बुद्धिमत्ता हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे मित्रांनो आपण ही तयारी चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर आता एक शेवटचा टॉपिक घेतो. त्याच्यामध्ये 5 ते 7 प्रश्न जे आहेत ते डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्यावर दिलेले असतात. डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा देखील एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. त्यामुळे याच्यावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. 7 मार्काला जवळपास आतापर्यंत जे काही घटक झालेले आहेत, म्हणजे त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग आहे. ते म्हणजे जेव्हा आपण एका कार्यालयाचे प्रमुख असतो, जेव्हा आपण डेप्युटी कलेक्टर म्हणून काम पाहत असतो, तर त्यावेळेस आपल्याला डिसिजन मेकिंग ॲबिलिटी अतिशय महत्त्वाची आहे. उदाहरण द्यायचं झालं तर मित्र, माझ्या प्रशासकीय सेवेतला अनुभव तुम्हाला या ठिकाणी शेअर करेल.
एकदा मी दिग्रस जिल्हा यवतमाळ या ठिकाणी कार्यरत होतो. या ठिकाणी एक श्याम गायकवाड नावाचा एक इसम होता. हा इसम तालुक्यामध्ये म्हणजे एअरमॅन म्हणून प्रसिद्ध होता. म्हणजे शोले टाईप जे आंदोलन आपण बघतो, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन किंवा कुठेतरी वरती चढून आंदोलन, तर हा श्याम गायकवाड नावाचा व्यक्ती जो होता तो टॉवरवर चढून आंदोलन करायचा. म्हणजे जे मोबाईलचे टावर असतात, टेलिफोन टावर असतात, तर त्याच्यावर चढून तो बरेचदा आंदोलन करत असायचा. आणि एकदा असंच झालं, मी कार्यालयात बसलेलो असताना मोबाईलचा टावर कार्यालयाच्या वरती होता आणि त्याच टावरवर तो जाऊन चढला आणि वरून तो त्याच्या मागण्यांचे कागद आमच्यावर फेकायचा. म्हणजे असेही अनुभव आपल्याला फेस करावे लागतात अधिकारी म्हणून. ज्यावेळेस पोलीस यंत्रणा त्याचबरोबर मी स्वतः आमचे नायब तहसीलदार त्या ठिकाणी गेलो, तर त्या ठिकाणी त्याच्याशी आम्ही जो पोलिसांकडे तो म्हणजे माईक येतो गाडीमध्ये लावलेला वायरलेस सेटअप, तर त्याच्या माध्यमातून मी त्याच्याशी बोलत होतो. आणि त्याच्या मागण्या होत्या की काहीतरी गावठाण जागेवरचं अतिक्रमण उठवण्याबाबत त्याची एक मागणी होती. म्हणजे अशा पद्धतीचे जे निर्णय असतात किंवा अशा पद्धतीच्या ज्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता असते ती या पेपरमध्ये पडताळून म्हणजे पाहायचा प्रयत्न एमपीएससी आयोग करत असतात. त्यामुळे आपली सत्सद विवेक बुद्धी नेहमी जागरूक ठेवणं फार फार गरजेचं आहे मित्रांनो. याच्यात सगळ्यात महत्वाचं जे आहे ते काही प्रश्न मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याच्यात कसं करायचं असतं. मग त्या ठिकाणी मी त्या श्याम गायकवाड सोबत बऱ्याच वेळ बोलणं केलं. त्याला मी सांगितलं की ते 2 दिवसामध्ये तुझी मोजणी करून देतो, अतिक्रमण काढून देतो. मग त्याला लेखी लिहिलं आम्ही आणि तो वरून खाली एक सुतळी सोडायचा लांब अशी. म्हणजे सगळ्या तयारीनिशी गेला होता तो. दिवसभर थांबलेला होता, सकाळी चढलेला व्यक्ती संध्याकाळी 6 वाजता त्याचं आंदोलन ब्रेक झालं आणि वरती बिस्किटचे पुढे मागवायचा. त्याचे 1-2 नातेवाईक होते, सुतळीला बिस्किट बांधायचं, ओढायचा. पाण्याची बॉटल बांधली की वर ओढून. म्हणजे अशा पद्धतीचे लोक आपल्याला बघायला मिळतात मित्र प्रशासनात. मग बिस्किटच्या पुढे पाणी बॉटल पिऊन त्याने दिवस काढला. जेव्हा मी त्याला लेखी निवेदन लिहून दिलं, मी पीआय साहेबांनी आणि PILR ने मोजणीवाल्या अधिकाऱ्यांनी, त्यावेळेस त्याने आपला निर्णय बदलवला आणि त्यावेळेस तो खाली आला मित्र. म्हणजे अशा पद्धतीचे देखील आपल्याला प्रश्न एक शासकीय अधिकारी म्हणून सॉल्व्ह करायचे असतात. आता तुम्हाला एक प्रश्न वाचून दाखवतो. तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी आहात. तुमच्याकडे एका नामांकित व्यक्तीची सून आलेली आहे. तिचा हुंड्यासाठी घरच्यांकडून छळ होत आहे अशी तक्रार आलेली आहे. तिचे पालक हे सामाजिक दबावामुळे तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही. त्यावेळी तुम्ही काय कराल? असे प्रश्न सुद्धा मी स्वतः एवढ्या आता 2007 पासून मी कार्यरत आहे, तर बरेच प्रश्न मी असे बघितलेले आहेत. तर अशा वेळी तुम्ही काय कराल? पर्याय आहेत मित्र. तिच्या सासरच्या लोकांना माहिती घेण्यासाठी बोलवा. दुसरा पर्याय आहे त्या स्त्रीला अशा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी समुपदेशन कराल. तिसरा पर्याय आहे तिचे पालक तुमच्याकडे आल्यानंतर कायदेशीर कारवाई कराल. आणि चौथा पर्याय आहे तिला पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास सांगाल. काय निर्णय घ्याल आपण अधिकारी म्हणून? समजा आता तुम्ही तहसीलदार आहात, तुम्ही प्रांत अधिकारी आहात, स्वतःला तसं त्या याच्यात ठेवा आणि यावेळी तुम्ही काय निर्णय घ्याल? म्हणजे असे प्रश्न विचारतात बरं का. CSAT जो पेपर आहे तर त्या पेपरमध्ये तुम्ही जेव्हा तयारी कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की असे प्रश्न विचारले जातात. म्हणजे भविष्यात जर तुम्ही अधिकारी म्हणून निवडले गेलात तर मग हे प्रश्नांची तुम्हाला आठवण येईल की हो राव आपण अभ्यास करत असताना हे प्रश्न होते. तर या ठिकाणी मित्र हो, आपल्याला दुसरा पर्याय देखील एक जर मध्यम मार्ग काढायचा असेल किंवा त्या व्यक्तीचं स्त्रीचं समुपदेशन करणं फार महत्वाचं आहे. की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या समाजामध्ये या आपण काही म्हणजे कायद्याचे आपण आम्ही समजा कायद्याच्या बाजूने जरी बोलत असलो तरी सामाजिक काही रूढी परंपरा ज्या आहेत त्या आपण टाळू शकत नाही. हा एक पर्याय देखील आपण तिचं समुपदेशन करून सासरचे मंडळी बोलू शकतो, तिच्या माहेरचे मंडळी बोलून त्या ठिकाणी थोडं त्या दोघी पार्टीचं समुपदेशन करून त्याच्यातून मध्यम मार्ग काढणे हा एक पर्याय आपल्याला योग्य वाटतो. म्हणजे 2 नंबरचा एक पर्याय आहे. आणि खूपच जर ती गोष्ट अटीतटीची झाली तरच कायदेशीर बळगा आपण वापरणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने देखील मित्र हो आपण त्या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करू शकतो.
आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाटा इंटरप्रिटेशन हा एक देखील टॉपिक आहे सीसॅट मध्ये. याच्यामध्ये महत्वाचं काय असतं की डाटा इंटरप्रिटेशन साठी जे आपण हे चार्ट्स बघत असतो, म्हणजे 10वी 12वीला असताना आपल्याला हे बार चार्ट्स ज्याला म्हणतो, हा हे डायग्राम द्वारे आपण त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं शोधायची असतात, बरोबर. या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. समजा या ठिकाणी आपण म्हणूया शेतकरी संख्या, बरोबर. समजा ही शेतकरी संख्या 20 आहे, नाही सॉरी, शेतकरी यांचे गावाचं नाव घेऊ आणि उदाहरण द्यायचं झालं तर आता इथं धरणगाव टाकूया, इथं लांडली टाकूया, इथं टाकूया नांदेड आणि इथं टाकूया धार. म्हणजे ही धरणगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची गावं आहेत. आणि उत्पन्न जे आहे तर हेक्टरी उत्पन्न, बरोबर. आता इथं म्हणजे एखादं पीक घेऊ, भेंडी पिकाचं हेक्टरी उत्पन्न समजा इथं 200 क्विंटल आलं, इथं आलं 400, इथं 300, इथं 200 आणि इथं 100. तर ह्या बार डायग्रामवर देखील प्रश्न विचारले जातात. समजा प्रश्न येऊ शकतो की सर्वाधिक उत्पन्न असलेलं गाव कोणतं? लाडली. व्हेरी गुड. म्हणजे हा बार चार्ट जर अभ्यासला तर 400 क्विंटल उत्पन्न हेक्टरी या ठिकाणी भेंडीचं आलेलं आहे लाडली गावामध्ये. त्यानंतर प्रश्न येतो की सर्वात कमी उत्पन्न धार आणि सर्वात जास्त उत्पन्न यातील फरक किती? 300. म्हणजे सर्वाधिक उत्पन्न असलेलं गाव आहे लाडली, त्याचं उत्पन्न आहे 400 क्विंटल वजा सर्वाधिक कमी उत्पन्न गाव आहे 100 क्विंटल, तर याचं उत्तर आहे 300 क्विंटल. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बुद्धिमत्ता असेल, सीसॅट असेल याच्यात विचारले जातात मित्रांनो. त्यामुळे आपण या गोष्टींचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. आता शेवटचं सांगतो, याची तयारी करताना सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात ठेवायच्या? सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ही फ्रेज तुम्ही आता डोक्यातच ठेवा. याच्यासाठी 2 ते 3 तासाचं नियोजन अभ्यास करणं फार फार गरजेचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाढे पाठ असणं गरजेचं आहे. 1 ते 30 पाढे तुमचे पाठ जर असले तर निश्चितपणाने तुम्हाला जे काही गणित वगैरे आहे ते सोडवायला सोपं जातं. अल्फाबेटिकल जे आहेत अनुक्रमांक पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्गमूळ, घनमूळ या गोष्टी सुद्धा तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अंकगणित बुद्धिमत्तेचे जे काही फॉर्म्युले आहेत, जे काही सूत्र आहेत ते तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा. कागदावर लिहून ठेवल्यानंतर तुमच्या स्टडी टेबल समोर चिटकवा किंवा नेहमी तुमचं येणं जाणं ज्या ठिकाणी बसतात वगैरे त्या ठिकाणी भिंतीला तुम्ही जर तो कागद चिटकवला तर येता जाताना तुम्हाला अभ्यास करायला खूपच सोपं जातं. त्यामुळे मित्र हो, आपण हे सूत्र देखील पाठ केलं पाहिजे. स्टडी टेबल जवळ फॉर्म्युले वगैरे आपण चिटकवून ठेवा. त्याचबरोबर युट्यूब माध्यमातून, त्यानंतर वेबसाईटच्या माध्यमातून, ऍप्सच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त अंकगणित बुद्धिमत्ता यांचा सराव करा. आता मित्र हो, हे झालं सीसॅट पेपर बाबत. आता तुम्हाला सांगतो की हा जो काही उपद्व्याप आम्ही केलेला आहे प्रशासनाच्या मार्फत, उपद्व्याप नाही म्हणता येणार परंतु हे काही जे आपण एक मेळावा जो काही आयोजित केला आहे तर त्याचं कारण मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, विषय असा आहे की बऱ्याच ग्रामीण भागातील माझे विद्यार्थी मित्र असतील, या ठिकाणी भगिनी असतील, तर या लोकांना करण्याची खूप इच्छा असते, अभ्यास करायला तयार असतात. मी तलाठी होऊ शकतो, मी PSI पण होऊ शकतो, मी IPS पण होऊ शकतो, पण मला मार्गदर्शक नाही. मला नेमकं अभ्यास काय करायचा, मला नेमकं जायचं कसं हेच माहित नाही. म्हणजे बरेचशे लोकांचं हे फार मोठा प्रॉब्लेम आहे. मी स्वतः ग्रामीण भागातला असल्यामुळे मला काय काय अडचणी फेस कराव्या लागल्या ते माझ्या या लहान भावंडांना फेस करावं लागू नये हा माझा अट्टहास होता. त्यामुळे माननीय क्रांताधिकारी महोदय गोसावी साहेब यांच्या संकल्पनेतून आमची चर्चा झाली आणि मी त्यांना सांगितलं की सर, यापूर्वीच्या तहसीलमध्ये देखील मी असा मेळावा घेतलेला होता, आपण तसं करूया का, जेणेकरून महाराजस्व अभियान जे आहे या ठिकाणी दिलंय बघा, महाराजस्व अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना,
माननीय बाळासाहेब थोरात साहेब जे आहेत महसूल मंत्री, त्यांच्या संकल्पनेतून आपण 1 ऑगस्ट पासून महाराजस्व अभियान राबवत असतो आणि या अभियानाचा उपयोग हा शेतकऱ्यांना, नागरिकांना, महिलांना, अपंग बांधवांना, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करून देता येईल त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. त्यामुळे मित्रहो, आपण जर म्हणत असाल तर दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण सगळेजण, तुम्ही 100 जण असा, 15 जण असा का 20 जण असा, याच ठिकाणी आपण बसत जाऊ. तुमचा बुद्धिमत्ता विषय असेल, भूगोल विषय असेल, किंवा आमचे मोड साहेब नायब तहसीलदार हे स्वतः अजूनही तयारी करत आहेत MPSC UPSC ची. ते देखील क्लासेस या म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे फक्त माझ्या धरणगाव तालुक्यातला प्रत्येक विद्यार्थी, आज रोजी मी या तालुक्यात काम करतोय तर कुणी ना कुणी विद्यार्थी हा मार्गदर्शनापासून वंचित राहता कामा नये. तो सुद्धा आमच्यासारखा क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी झाला पाहिजे, हा आमचा अट्टहास आहे, हा माझा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी मित्र, दर महिन्याचा पहिला शनिवार तुम्ही 5, 10, 20 विद्यार्थी मित्र या ठिकाणी आला तर आम्ही तुमच्यासाठी एक विषय प्रिपेअर करून देऊ. 1 तास आपण त्या ठिकाणी सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये बसत जाऊ. आणि आपलं जर त्या पद्धतीने इच्छा असेल तर ती नाव नोंदणी सुद्धा आपण करून घेऊया. म्हणजे जे लोक म्हणजे पहिल्या शनिवारी यायला उत्सुक आहेत. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही शांततेने ऐकून घेतलं. मी बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थी म्हणजे मी सिलेक्ट झाल्यानंतर काही दिवस माझ्या मस्तीच्या, माझ्या गावाच्या सिनियर कॉलेजमध्ये माझ्या कॉलेजच्या विद्यार्थी मित्रांना शिकवायचो, विषय घ्यायचो. या पद्धतीने आज तुमच्याशी बोलून मला देखील आनंद वाटला. मला देखील ते चांगले दिवस आठवले. आता प्रशासनामध्ये आम्ही फार दैनंदिन कामकाजामध्ये म्हणजे आमचे फार आता केस पांढरे, 40व्या वर्षीच केस पांढरे झाले. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे भरपूर ताण असतो कामाचा प्रशासनात आल्यानंतर, पण त्याच्यातही वेगळी मजा असते मित्र. त्यामुळे आपणही भरपूर अभ्यास करा. आणि आजचा 1 दिवस, हा जो 1 दिवसाची कार्यशाळा आहे, प्रत्येक माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनी 4-5 वर्षानंतर असं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे की यार, या ठिकाणी 5 डिसेंबर रोजी एक कार्यशाळा तहसीलदार, प्रांताधिकारी महोदय, हिरे साहेब, PI साहेब, त्याचबरोबर इतर सर्व, लक्ष्मण पाटील सर असतील, गुलाब पाटील सर, माझे सगळे सहकारी असतील, या लोकांनी एक कार्यशाळा भरवली होती. आणि माझ्या या 100-150 विद्यार्थ्यातून 10 माझे विद्यार्थी मित्र जरी क्लास 1 अधिकारी झाले तरी आजची कार्यशाळा सफल झाली. म्हणजे सांगण्याचा मतितार्थ असा आहे मित्र, तुम्ही आता पेटून उठा. म्हणजे तुम्हाला ध्येयाने असं पछाडलं गेलं पाहिजे की फक्त 3-4 वर्षानंतर तुम्ही आले पाहिजे पेढ्याचा बॉक्स घेऊन की सर मी तहसीलदार झालो, सर मी PI झालो, मी DYSP झालो. या पद्धतीची अपेक्षा तुमच्याकडून आहे आणि तुम्ही करू शकतात मित्र. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थीपेक्षा 100 पटीने होतकरू असतो. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज असते. तुम्ही सगळेजण शुभेच्छा तुम्हाला देतो. बेस्ट लक आणि यशस्वी व्हा. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.